आणि यानंतरची बातमी पुण्यातून आहे। आज पुणे महानगरपालिकेची महासभा होणार आहे। राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा निधी रोखल्यानंतरची ही पहिलीच महासभा होणार आहे। पुण्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांचा निधी भाजपने रोखल्यानं पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये मोठा गदारोळ झाला होता। त्यानंतर आता पुन्हा पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडणार आहे आणि या सभेमध्ये झिरो बजेटबाबत काय घडतं हे पाहावं लागणार आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील टिंगरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना निधी आणि योग्य प्रतिनिधित्व मिळण्याबाबतही विनंती केली होती। त्यामुळे आजच्या महासभेत काय होणार याकडे लक्ष लागले। दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जन झीनं केलेल्या आंदोलनानंतर प्रत्येक पक्ष आता जन झींसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय। प्रत्येक पक्षाचा जन झीला आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। शिंदेच्या शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेही आज जन झीशी संवाद साधणार आहेत। अंधेरी पूर्वेत आमदार मुर्जी पटेल यांच्या माध्यमातून शेरे पंजाब ग्राउंडमध्ये ते जन झींसोबत संवाद साधणार आहेत। संध्याकाळी 6 वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। श्रीकांत शिंदे नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असेल। 29 ऑगस्टला मनोज जरांगेंनी आंदोलन करू नये अशी मनधरणी करण्यासाठी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वात मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं अंतरवालीत जात जरांगेंची भेट घेतली। मात्र जरांगे आंदोलनावर ठाम आहेत। जरांगेंनी सरकारला सगळ्या 58 लाख नोंदींची प्रमाणपत्र देण्यासाठी 28 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे। जात पडताळणीचं प्रमाणपत्र कुणी जाणून बुजून रोखून ठेवलं असेल तर ते द्या। ओबीसींच्या सवलती मराठा समाजाला 28 ऑगस्टच्या आत लागू करा असं त्यांनी बजावलंय। सामान्य मराठा समाजानं घराबाहेर पडावं, प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा असं आवाहनही त्यांनी केलंय। काही अधिकारी जाणीवपूर्वक दाखले देण्यास विलंब करून सरकारला बदनाम करण्याची भूमिका घेत असल्याचा आरोप विखे पाटलांनी केलाय। त्यावर अधिकारी की सरकारचं मराठ्यांना अडथळा आणू लागलं ते कळू द्या असं जरांगे म्हणालेलं आहे। सरकारच्या शिष्टमंडळात उदय सामंत, शंभूराज देसाई आणि प्रसाद लाड यांचा समावेश होता। विद्यार्थ्यांचे पंजाबराव देशमुखांच्या माध्यमातून शिष्यवृत्त्या राहिल्यात, सारथीच्या कुठल्या योजना राहिल्या त्याविषयी आपण चर्चा केली। निधी सगळा द्या महामंडळाचा ते पण सांगितलंय, सारथीला पण द्या म्हणून सांगितलं। 28 ऑगस्ट पर्यंत ते करतोय त्यांनी म्हणून सांगितलंय, पण आंदोलन हे थांबणार नाहीये। 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे। मला हे निर्णायक आंदोलन करायचंय। मराठा समाजाची मागणी मला पाठीमागे ठेवायची नाहीये। मराठा समाजानं हे विषय समजून घ्या। ज्यांचे जे घराणे तुम्ही तुमचे अर्ज घेऊन अंतरवालीत यावं, म्हणजे मलाही सोपं जाईल आणि तुमच्यासाठी सोपं जाईल। ज्यांच्यावर जबाबदारी दाखले देण्याची, जात पडताळणी दाखले देण्याची, बहिणीला दाखला मिळतो आणि भावाला मिळत, वडिलांचे नाव दाखला आणि मुलाला मिळत नाही, कशाच घोटक। त्यामुळे अशा अधिकारी जाणीवपूर्वक जर शासनाला बदनाम करत असतील तर त्याच्यावर आम्ही कारवाई करणार। आज सरकारनं जर अधिकाऱ्यांना पुऱ्या गोष्टी दिल्यात अंमलबजावणीच्या, तर मग अधिकारी का थांबायला हे आम्ही विचारू। आणि अधिकाऱ्यांना व्हॅलिडिटीला कुणबी प्रमाणपत्र द्यायला, गॅजेटनुसार प्रमाणपत्र द्यायला, नोंदीनुसार प्रमाणपत्र द्यायला, त्याला जर काही अडचण येत असेल तर मी अधिकाऱ्यांसाठी म्हणतो सरकारकडून तुमच्यासाठी व्यवस्थित करून घेतो। आणि सरकारच मुद्दाम करत असेल तर ते आम्हाला कळू द्या। आणि सरकार करत नसतं तर अधिकारी करायला लागले सगळं सरकारनं देऊन सुद्धा, ही कळू द्यासाठी तुम्ही अंतरवालीतच अधिकाऱ्यांना बोलवा। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर सरकारी शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षावर जाऊन भेट घेतली। जरांगे पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांना दिला। यावेळी मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार प्रसाद लाड उपस्थित होते। तर जरांगेंचा लढा ओबीसी विरोधात नाही तर सरकार विरोधात आहे असं भुजबळांनी म्हटलं होतं। तर यावर प्रतिक्रिया देताना भुजबळांना म्हातारपणात शहाणपणा आल्याचा टोला जरांगेंनी लगावला। हे आता जे आहे जरांगेचं जे आहे, हा लढा आमच्या विरुद्ध नाही आहे, हा लढा शासनाच्या विरुद्ध आहे की आमचे जे आहेत त्यांचे जे काही जात पडताळणी रद्द का होत्या, त्याला शासन उत्तर देत आहे। आम्ही मध्ये जाऊन आ बैल म्हणजे मारण्याचं काय कारण आहे? ज्या गोष्टी आम्ही त्यांना भेटल्यानंतर आमच्या होत आहेत शांततेनं, ते आम्ही शांततेनं करू। ते बरं झालं म्हातारपण लावणं, भुजबळ साहेब शहाणं झालं, कारण त्याच्या लक्षात आलं इथं मराठ्याचे मतं आहेत आणि या मराठ्याच्या मतात यावेळेस लई फजिती झाली। कुठं आपल्या नातवाचं, पोराचं, पुतण्याचं वाटोळं करून घेता, कारण त्याला कायदा कळतो, त्याच्या लक्षात आलंय
की आपण नोंदी निघालेल्या रोखू शकत नाही, गॅजेट सरकारी दस्तऐवजी आपण रोखू शकत नाही, हे त्याच्या लक्षात आलं ताबडतोब. त्यामुळं त्याला वाटतं उगाच राजकीय करिअर उद्ध्वस्त करून घ्यायचं आणि म्हातारपणाला बरं झालं दिशानं झालं. अभिजित दिपकेंच्या स्कूल ठीक करो या मोहिमेनंतर राज्य सरकार ऍक्शन मोडवर आलंय. जिल्हा परिषदेच्या शाळा महिनाभरात सुविधा नियुक्त कराव्यात अशा सूचना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी दिल्या. ग्रामविकास मंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांची संयुक्त बैठक झाली आणि या बैठकीत शाळा सुधारण्यासंदर्भात चर्चा झाली. शाळांमधील पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, वीज आणि वर्गखोल्यांची स्थिती याचा प्रत्यक्ष आढावा घेऊन 8 दिवसात अहवाल सादर करावा. ज्या शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची किंवा स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नाही तिथे ती तातडीनं उपलब्ध करून द्यावी अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पायाभूत सुविधांची पाहणी करावी असंही मंत्र्यांनी सांगितलंय. नाशिक रिंगरोड बाधित शेतकरी आज सकाळी 10 वाजता नाशिक ते मुंबईतल्या आझाद मैदानापर्यंत पायी मोर्चा काढणार आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न अद्याप प्रलंबित असून वारंवार शासनासोबत चर्चा करूनही निर्णय होत नसल्यानं पुन्हा एकदा रिंगरोड बाधित शेतकरी नाशिकहून पायी मोर्चा काढणार आहेत आणि हा मोर्चा आझाद मैदानावर धडकणार आहे. महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असल्यानं धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होतीये. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशय अर्थात कोयना धरणानं आता 100 टीएमसीचा टप्पा गाठलाय. 105 टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणात तब्बल 100 टीएमसी पाणीसाठा झाल्यानं सातारा, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्राच्या पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाच्या दृष्टीनंही मोठा दिलासा मिळालाय. सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांचाही पाणीसाठा तब्बल 96% पोहोचलाय. धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाकडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. आढावा घेतलाय वैभव बोडके यांनी. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जाणारं छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर हा सध्या 100 टीएमसीचा टप्पा त्याने पूर्ण केला आहे. 105 टीएमसी क्षमतेचं हे कोयना धरण आहे आणि त्यानं 100 टीएमसीचा टप्पा पूर्ण केला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या 2 महिन्यापासून मुसळधार पाऊस सध्या सुरू होता, त्यामुळं धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठी झपाट्याने वाढ झाली आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील जी प्रमुख धरणं आहेत या धरणांच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने वाढ झाली आहेत. या धरणाच्या पाणीसाठा देखील 96% जाऊन पोहोचला आहे. ही अत्यंत आनंदाची बातमी देखील आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत जर पाहिलं तर गेल्या 2 महिन्यापासून सध्या या भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे या भागातील सिंचनाचा प्रश्न त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पश्चिम भागामध्ये मुसळधार पावसाची बॅटिंग देखील सुरू होती, त्यामुळे या भागातील धरणांची पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. 105 टीएमसी क्षमतेचं हे कोयना धरण आता सध्या 100 टीएमसी भरल्यामुळं या ठिकाणचा शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस देखील सुखावला आहे. त्यामुळं सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र असेल, या भागातील पाण्याचा प्रश्न देखील मिटला आहे. अल्निनोचं संकट येणार होतं, त्यामुळे या भागामध्ये पावसाची प्रतीक्षेत शेतकरी होता. मात्र आता सध्या जरची परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणावर कोयना धरणाची पातळी ही वाढली देखील आहे. त्यामुळं या भागातील शेतकऱ्यासह सर्वसामान्य माणूस सुखावला आहे. कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. गडचिरोलीच्या भामरागडमध्ये रात्रभर पावसानं विश्रांती घेतल्यानं पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. काल पुरामुळे भामरागडचा संपर्क तुटला आणि पुराचं पाणी गावात शिरायला सुरुवात झाली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लोकांनी काल संध्याकाळीच दुकानातील आणि घरातील साहित्य सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं. प्रशासनही पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून सज्ज आहे. आज दुपारपर्यंत पर्लकोटा पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. छत्तीसगड राज्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती या नद्यांना पूर आला. त्यामुळे भामरागडमधल्या त्रिवेणी संगमानं रौद्र रूप धारण केलं असून भामरागड आलापल्ली मार्गावरील पर्लकोटा नदीवरचा पूल पाण्याखाली गेलाय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 535 गावांमधील 41,556 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. 36,000 हेक्टरवरील पेरलेलं सोयाबीन, कापूस, तूर पिकं आणि बागायती बहुवार्षिक फळपिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं. या नुकसानीचा पंचनामा करून 31,55,00,000 रुपयाचं नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानं शासनाकडे पाठवलाय. आता ही मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात कधी मिळेल याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. साहेब, पंचनामे झाले
80% आमचं नुकसान झालेलं आहे साहेब. पण शासनानं काही आतापर्यंत आमच्याकडे लक्ष नाही दिला. बस आम्हाला लवकरात लवकर विमा भेटला पाहिजे साहेब आणि याची आम्हाला शासनाकडून मदत भेटली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे साहेब. हो, नुकसान भरपाई भेटलाच पाहिजे साहेब आम्हाला. अतिवृष्टी झाली, खूप प्रमाणात कपाशीचं नुकसान झालं, त्यामध्ये पीक विम्यासाठी त्रास झाला शेतकऱ्यांना आणि नुकसान भरपाईच्या नावावर काहीच मिळालं नाही अजून शेतकऱ्यांना. आणि आमच्या इथले शेतकरी त्या सेतू केंद्रामध्ये जवळजवळ त्रस्त झाले. परंतु आज अशी परिस्थिती झाली आहे शेतकऱ्यांची की आज रोजी पावसानं पुन्हा दडी मारली आणि दडी मारल्यामुळे पाऊस शेतकरी पुन्हा अडचणीत आलेला आहे. तर बाधित गावं आहेत 535. बाधित शेतकरी आहेत 41,556. बाधित क्षेत्र आहे 36,135 हेक्टर. आवश्यक निधी आहे 31,55,00,000 रुपये. गडचिरोलीच्या चामोर्शी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. 23 ऑगस्टच्या पहाटे जामगिरी येथील जिजाव सातर या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं. मात्र 11 वाजेपर्यंत 2 पैकी एकही स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रुग्णालयात उपस्थित नव्हते. प्रकृती खालावल्यानं तिला गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे प्रसूतीनंतर नवजात बाळाचा मृत्यू झाला आणि काही तासातच अतिरक्तस्रावामुळे महिलेचाही मृत्यू झाला. वेळेवर उपचार न मिळाल्यानं बाळ आणि माता दोघेही दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून महिलेचे पती आणि माजी पंचायत समिती सदस्य अमिता मडावी यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जे तालुका रुग्णालयामध्ये आलेल्या प्रत्येक पेशंटला सोनोग्राफी काढायला विवश करतात स्वतःच्या खाजगी दवाखान्यामध्ये जायला, तर ते सोनोग्राफी सेंटर त्यांच्याकडनं खाजगी सोनोग्राफी सेंटर ते रद्द करण्यात यावं. त्याच्यानंतर तिथल्या डॉक्टरांना बडतर्फ करण्यात यावं. त्यामुळे डॉक्टर प्रवीण किल्लाके असो की डॉक्टर देवरा असो. अमरावती बाल रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर धुळे जिल्हा रुग्णालयाचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. धुळे जिल्हा रुग्णालयाचे तब्बल 4 वर्षांपासून ऑडिटच झालेलं नाहीये. 2022 नंतर रुग्णालयाचं ऑडिट झालं नसल्याचं समोर आलंय. या संदर्भात वारंवार संबंधित विभागाशी संपर्क साधून देखील कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद ऑडिट करण्यासाठी मिळत नसल्याची देखील खंत संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. एकीकडे अमरावती इथे बाल रुग्णालयामध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर तिथे फायर ऑडिट झालं नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं होतं आणि त्यानंतर आता धुळ्यात देखील हिरे वैद्यकीय रुग्णालयाचं तब्बल 4 वर्षांपूर्वी ऑडिट झालं होतं आणि त्यानंतर ऑडिट झालं नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट ह्या 2 गोष्टी 2022 साली डिसेंबरमध्ये आमच्याकडे झाल्या होत्या. रेक्टिफिकेशन करून 2023ला आपलं त्याचं जे काही डेफिशियन्सी पॉईंट आउट करण्यात आलं त्या डेफिशियन्सी करेक्शन करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर दरवर्षी एकदा तरी फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट झालं पाहिजे, जेणेकरून नवजात जी बाळं ऍडमिट होतात त्यांच्या सेफ्टीच्या दृष्टीने ते अतिशय आवश्यक आहे. मुंबईतल्या रस्त्यांवरती कचऱ्याबाबत उच्च न्यायालयानं महापालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेचे अधिकृत दावे आणि प्रत्यक्षात मोठी तफावत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय. रस्त्यांवरचा कचरा न उचलल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. कचरा साचू नये यासाठी आयुक्तांकडून राबवल्या जाणाऱ्या ठोस उपाययोजनांचा तपशील सादर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. कामचुकार प्रभाग अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली असा सवाल न्यायालयानं केलाय. कांजूरमार्ग कचरा डेपोतील दुर्गंधीचीही उच्च न्यायालयाकडून दखल घेण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मॅनहोलचं झाकण तुटल्याची घटना समोर आली. 15 दिवसांपासून मॅनहोलचं झाकण तुटलेल्या अवस्थेत असूनही महापालिकेचं याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या या ठिकाणी पालिकेचा एक कर्मचारी तैनात करण्यात आलाय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री, मंत्री आणि अनेक व्हीआयपींचे ताफे याच रस्त्यावरून ये जा करतात. त्यामुळे या धोकादायक मॅनहोलमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनानं तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी सध्या केली जाते. पुणे आणि पिंपरीमध्ये म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर आहे, कारण पुणे आणि पिंपरीत लवकरच म्हाडाच्या 4,462 घरांसाठी लॉटरी निघणार आहे. अर्ज नोंदणीला 24 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. पुण्यातील म्हाळुंगे, बाणेर, हडपसर, कात्रज, वारजे, पाषाण, धायरी, कोंढवा, बिबवेवाडी इथे घरं असणार आहेत. तर पिंपरीतील मोर्शी, वाकड, बालेवाडी, रहाटणी यासह इतर भागामध्ये घरं उपलब्ध आहेत.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.